अनुसूचित जाती नवबौद्ध शेतकऱ्यांसाठी शेतीसाठी आवश्यक सिंचनाची सुविधा उपलब्ध करून शेतकऱ्यांचं आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना राज्य शासन राबविण्यात यशस्वी ठरलंय। पहिली विहीर म्हणजे बांधकाम नव्हतं आमचं, त्यावेळेस सगळं माती पावसाचं पाणी जाऊन माती जायची, गाळ व्हायचा। 2 वेळेस आम्ही गाळ काढला, माती जायची पावसाच्या पाण्याने वाहून, आणि ते आम्हाला सारखा खर्च होत होता। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन योजनेतून आम्हाला ते विहिरीचं बांधकाम करण्याची संधी मिळाली। त्याच्यामुळे आम्ही 50% रक्कम टाकून आम्ही ते बांधकाम पूर्ण करू शकलो। ते बांधकाम केल्यामुळे पाण्याचा काहीच प्रॉब्लेम येत नाही, त्याच्यामुळे पिकं पण आम्हाला चांगली घेता येतात। इथं आमची 10 एकर शेती आहे, त्या शेतात आम्ही ऊस, हरभरा, मका, डाळिंब, भाजीपाला, कांदा म्हणजे अशी पिकं घेतो। ऑनलाईन फॉर्म भरला आणि त्या माध्यमातून आम्हाला सौर पंप मिळाला। तो 95% अनुदानावर होता आणि त्याच्यानंतर आम्ही वरची रक्कम 8,500 रुपये भरली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन योजनेतून ती वरची 8,500 रुपये रक्कम परत मिळाली, म्हणजे पूर्ण तो सौर पंप 100% अनुदानामध्ये मिळाला।